आज अतिशय सर आनंद वाटला मला. आनंद या गोष्टीचा वाटला की महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे, 358 तालुके, 29 महानगरपालिका, 7 कटक मंडळ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा कुठल्या भागात गेलो नाही असं माझं नाव नाही. एवढी फिरलो मी, प्रचंड फिरलो. त्याला कारण आहे राष्ट्रीय सेवा योजना. आणि मला जो विषय दिलाय तो खऱ्या अर्थाने मी जे घडलोय ना, तुमच्यापाशी उभा आहे ना, केवळ आणि केवळ NSS मुळे उभा आहे. केवळ आणि केवळ कशामुळे उभा आहे? NSS मुळे उभा आहे. वर्षाला एक कॅम्प असतो, FY SY TY 3 कॅम्प असतात, पण मी 4 कॅम्प केले. ते बोला, 4 कॅम्प केले, एक कॅम्प बोनस कॅम्प केलाय. एवढी आवड, प्रचंड आवड. 12वी पर्यंत व्यासपीठ स्टेजवर उभं राहणं माहीतच नाही. आणि आज माझ्या घरात गेलं तर ट्रॉफी ठेवायला जागा नाहीत. एवढ्या ट्रॉफी मला मिळले, ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र प्रचंड मिळले. ती आमची मागं म्हणते मी ते मुलं आहेत ते मी बघितले. ती म्हणजे अशी जे. आणि खरं सांगतो मी घडलोय तुमच्या या NSS मुळे. माझं मी जिथं जाईल तिथं खरं सांगतो 12वी पर्यंत मला काही सुद्धा स्टेजवर असं अंग थर कापायचं. खरंच त्याचं वास्तव सांगतो. कारण मला तेवढी भीती वाटायची खूप. आणि आज मी NSS मुळे खरोखरच घडलोय मित्रांनो. आज तो समोर तो कॅमेरा मला सगळे व्याख्यान हा खेळ पैठणी माझा टिपतो. गेले ते दिवस, राहिले ते आठवण, ते साठवण्यासाठी आज तो सज्ज झालाय. आणि खरं सांगतोय NSS म्हणजे काय? 24 सप्टेंबर 1969 साली NSSचा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या. 24 सप्टेंबर 1969 साली महात्मा गांधींच्या जयंतीच्या शताब्दीनिमित्त जे पहिल्यांदा 37 देशातील विद्यापीठामध्ये हे NSS चालू झालं मित्रांनो, हे तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे. आणि ते 37 विद्यापीठातनं आज 40 लाख लोक NSS मध्ये आहेत. 40 लाख लोक विद्यार्थी NSS मध्ये आहेत. मला आनंद वाटला. आज लयच मुलींची संख्या जास्त आहे. इकडं गडी आपलं कमी दिसते. 50% आरक्षण आहे, पण इकडं 90% वाटायला का? काय विचार केला असेल मी 10 दिवस कुठं जाऊ, माझं लेक्चर बुडतंय, मला अकाउंटचं शिकवलेलं कळत नसेल, मला सायन्सची थिअरी कळत नसेल, मला मानसशास्त्रांचा सरांचा विषय एखादा कुठल्या गोष्ट कळत नसेल, मग काय भागीदारी NSS मध्ये भागच घेत नाही. आणि जो NSS मध्ये भाग घेत नाही ना, तो आयुष्यातल्या जीवनातला आनंदाचा क्षण मुक्तो. लक्षात ठेवा. ज्वलंत उदाहरण माझं आहे. मी घडलोय की जे तुम्हाला शिकवलं जातंय का? ते ताटे दिलेत का? तुम्हाला ताट कोण धुवून देतं का पोरांनो? देत आहे का? कोण धुवून देत नाही. पण सवय लागली ती सवय. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय की मला एक गोष्टीची सवय लागली की इथं होतो मी 10 दिवस कॅम्पला. त्यामुळं लवकर उठायचं. तुमच्याकडे आता योगासन चालू असतेली, लवकर उठून योगासन करायची, आपापले सगळे कपडे धुवायची 10 दिवसात. हे आपलंच घडायचं. म्हणजे NSS काय देतं माहितीये का? माणसाला उभा राहायला देते. तुम्ही काय नको, तुम्हाला ह्या 10 दिवसाच्या कॅम्पमधनं एवढी मोठी तुम्ही शिदोरी घेऊन जाचाल अनुभवाची, किती शिदोरी कमी पडेल. आजकाल काय झालंय, काही मुलांच्या बाबतीत की मी आज मित्रांनो तुम्हाला खरं सांगतोय की ज्या काळी मी कबड्डीचे समालोचन करतो, कबड्डीचे अँकरिंग करतो, ही बऱ्याच चेहऱ्यांनी मला ओळखलंय की सर तुम्ही आलेल्याच पोरांनी निमसाकरचा आमचा तो पोरगा त्यांनी ओळखलं, मी त्याला ओळखलं नाही पण त्यांनी मला ओळखलं. म्हणजे असे चाहते वर्ग तयार झाले. त्याला कारण आहे की त्या आलेलाच हसला, म्हणला आता काय मी बोर होणार नाही. बरोबर का? तर मला माहित आहे तुमची मानसिकता बघितली आहे. मी वागताय, मला कळतं कोणाच्या चेहऱ्यावर कसं आहे. गडीवाज लईच गंभीर बसला की ओळखायचं आपलं काय ह्याला कळा नाही, ह्याचं विमान डोक्याच्या वरनं चाललं, हे वक्ताला कळलं पाहिजे. आणि NSS म्हणजे काय? तुम्हाला आयुष्याची शिदोरी. आजही मला NSSनी घडलं. दिनांक 2006 माझं ऍडमिशन झालं या आपल्या
रणशिंग विद्यालयामध्ये आणि पहिला कॅम्प होता निर्वांगीला. निर्वांगी तालुका इंदापूर जिल्हा पुणे BKBN रस्त्यावर वसलेलं ते निर्वांगी गाव आहे. निमसाकरच्या पुढे ते गाव आहे. आणि त्या कॅम्पला कार्यक्रम अधिकारी म्हणून डांगे सर होतं. आणि मी ऍडमिशन घेता NSSला भाग घेतच नव्हतो. मला पण वाटायचं NSS म्हणजे काय काम करायला होते लिहिले. पण आमचे मित्र होते ते म्हणले नाही तुम्ही जावाच. पहिल्याच दिवशी NSSला गेलो. आमचे सुभाष मामा आहेत, बंडलकर पण आहेत, ते सगळ्यात जुने आमचे मामा म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आणि मी गेलो कॅम्पला आणि आमचे डांगे सरच होते कार्यक्रम अधिकारी. त्यांनी पहिल्या दिवशी एवढी गोडी लावली की घरच्यांचा फोन सुद्धा मी उचलला नव्हता कार्यक्रम चालू असतो. खरं सांगतो एवढी भारी गोडी लावली सरांनी. आणि सरांनी लावली इतर शिक्षक, आता येईल सर्व आमचे शिक्षक आहेत. तुम्ही ज्या शाळेत शिकताय ना आता कॉलेजमध्ये त्याचा पाया म्या खणलाय. म्या म्हणजे आमच्या का हो सर NSSच्या माध्यमातून त्याच्या पायाचे आमचं थोडं कोणा श्रमदानाचं योगदान आहे त्या कॉलेजमध्ये त्या काळी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आलं का लक्षात? एवढं तर कळलं टाळ्या कुठे वाजवायची. नाहीतर कसं आहे माहित आहे का, शेजारच्याकडे बघते ही का वाजवते, इकडे बघते ही का वाजवते, मग वाजवायची. आलं लक्षात? एक शायरी सांगतो तुमच्यासाठी. खुद को इतना कमजोर मत समझो, खुद को इतना कमजोर मत समझो कि किसी के बर्ताव से दूर जाओ. हम ओ है जो पत्थर से भी टुकराता है, हम ओ है पत्थर से भी टुकराता है. NSSने काय शिकवलं माहित आहे का? मदत करायला शिकवली. एक अशी मदत करायला शिकवली. NSSचं ब्रीद वाक्यच आहे नॉट मी बट यू. माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी. तुम्हाला ज्याच्यात आवड आहे ना त्यात करायचं. आणि तुम्हाला सांगतो NSS मुळेच मी इथे उभा राहू शकलो. बरोबर का नाही? त्यामुळं काय सुद्धा वाटायचं काम नाही. आणि मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. म्हणजे तुमचा जर असा हौसला असेल तर काही करू शकतो. युवक स्वामी विवेकानंद म्हणत होते भारत देशासाठी 100 बलशाली युवक द्या, मी देश मध्ये बदल घडवून लावतो. युवक म्हणजे कोण? तुम्ही. दादा आमचा आजचा युवक खेळतोय PUBG. राहू द्या घरची सब्जी. PUBG खेळण्यापेक्षा मित्रांनो घरची सब्जी बनवा. आणि आता PUBG बंद झालं आणि गडी फ्री फायर खेळायला लागलेत. फ्री फायर खेळण्यापेक्षा आई वडिलांची फ्री वायर बना. हा माझा मोलाचा संदेश आहे आजच्या व्याख्यानाच्या निमित्तानं. तुम्हाला अभ्यास करताना अनेक अडचणी येतात. स्पर्धा परीक्षा करणं सोपं नाही. स्पर्धा परीक्षा करणं सोपं नाही. मी सुद्धा पट्टेनी पोलीस भरती चालवली 2011 साली. आणि पुस्तकं लिहिली ती आजही खूप माझ्या मोबाईलमध्ये माझ्या नावासहित त्या पुस्तकाचा मी पुस्तकं छापलेली आहे. 2011 साली 2011 ते 13 साली मी द महाराष्ट्र करिअर अकॅडमीच्या नावाने आमची जी अकॅडमी चालू केली ती त्यावेळेस मी अनेक मुलं घडवली. आणि ती घडवत असताना एखादा म्हणून तुम्ही का पोलीस झाला नाही, माझी उंची आहे बाबा. वास्तव सांगितलं पाहिजे. नाही सर एखादं लय छान असते ना एवढा उशीर आहे तर मग तू का झाला नाही पोलीस. अरे पट्ट्या. पण मी त्या अभ्यासाच्या जोरावर तो अभ्यास वाया गेला नाही माझा. रुकावट आएगी म्हणजे अभ्यास करताना रुकावट आएगी, थकावट भी होगी, थकावट भी होगी. फिर हिम्मत न हारना, फिर हिम्मत न हारना, यही असली जीत होगी, यही असली जीत होगी. म्हणजे की कायकांच्या चेहरे मी बघतो. मगाशी मी तिथं बसलो होतो डांगे सर आम्ही ते छान पाणी लोट क्षेत्र सांगत होते.
पण काय काय घड्याला माझ्या लक्षात आलं की ह्यांच्या डोक्याच्या वरनं चाललंय. जसं एखादा म्हणतो मला इंग्लिश येत नाही, माझ्या घरलं काय इंग्रजाचं इमान गेलंय काय तसं. आणि मित्रांनो, मी माझ्या बोलीभाषेतच बोलतो. मी गावाकडे आलो तर अशीच भाषा वापरतो. आणि मी जसं म्हणलं ॲक्च्युली आपण असं करूया, तर तुम्ही म्हणणार वार वापरत्याला इशारा. आणि मी सुद्धा ग्रामीणमधनं आलोय, माझी बोलीभाषा मी सोडतच नाही, कुठं जाऊ दे. आणि वेळेला महत्त्व द्या बरं का, वेळेला मित्रांनो महत्त्व द्या. तुमचं वय आत्ताच आहे. ज्याला MPSC करायची स्पर्धा परीक्षा आत्ताच करू शकता, आत्ताच करू शकता. ज्याला पोलीस भरती होते आत्ताच व्हा. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. त्या वेळेसंदर्भात एक शाहीर सांगतो, जो समय की कदर करता है, जो समय की कदर करता है, वही सफलता की सीढ़ी चढ़ता है, वही सफलता की सीढ़ी चढ़ता है. जो हर सुबह नए जोश में उठता है, उसका हर सपना सच्चा सच्चा होता है. डांगे सरांनी प्रेरणा दिली, मला बोलायला चान्स दिला. त्या काळच्या कार्यक्रम अधिकारी आणि सगळ्या शिक्षकांनी त्या काळच्या NSSच्या, म्हणून मी तुमच्यापाशी उभा राहू शकलो. मला जर त्यांनी त्या काळी NSS मध्ये असताना माईक दिला नसता, बोलाय दिलं नसतं, तर मी भीतीसंग काय बोलत बसलो असतो. म्हणून माझ्यामध्ये जो जीवन घडला तो NSS मुळे घडलाय, लक्षात राहू द्या. आणि तुम्ही युवा आहे, तुम्ही तरुण आहे, तरुणांना सांगतो एक शाहीर आहे, तरुणांसाठी एक शेर आहे, ऐका. युवा हो तुम आग हो, युवा हो तुम आग हो, जलना तुम्हारी पहचान है, मुसीबत से लड़ना तुम्हारी पहचान है, सच्ची जान है, थकी नहीं हर ढाल में बढ़ो, क्योंकि तुम्हारे पीछे हमारा NSS है, हमारा NSS है. तुम्हाला खरं सांगतो, मी आज तुमच्या पुढं उभा आहे तो NSS मुळे. नाहीतर मी सुद्धा अकाउंटचं लेक्चर बुडेल म्हणून 10 दिवस इकडे आलो नसतो, तर तुमच्या पुढं मला तुम्हाला सांगायचा अधिकार राहिला नसता. बाकीच्या ज्या मुलांनी NSS मध्ये आज ॲड झाली नाहीत मुलं, त्यांना तुम्ही सांगा की खूप मजा असती. घरी सुद्धा आपली मम्मी रोजच एकच भाजी 8 दिवसांना देते, तर रोज वेगळ्या भाज्या आहेत. रोज घरी सुद्धा आपल्याला टायमिंगला भेटतं का चहा, इथं चहा टायमिंगला सांगतो. फुकट आहे, फुकट. रुपये घालवायचा आहे का नाही. आणि वास्तव सांगतो तुम्हाला, ज्या काळी NSS मध्ये होतो ना, त्या काळी आम्ही जेवण सुद्धा वाढायचं, आम्हीच काम करायचो. पहिल्या दिवशी माझा NSS असं की अंदाज नव्हता आमच्या मुलांना. आणि पहिल्या दिवशी थोडीशी आमची भाजी खारड झाली, पण त्यांनी माझ्या आयुष्याच्या मध्ये गोडी दिली, गोडवा दिला. जो खरटपणा होता तो गेला. आणि ते सांगतो ते आमच्या मुलांनी बनवली होती, म्हणजे त्यात मी पण होतो, तेव्हा माझी पण हे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचा ईश्वर बनून शब्द काय झालाय, आई. आता काय झालंय, मम्मीचं झालंय मॉम, आणि घरात पडलाय बॉम्ब. आधी होते बाबा, बाबाचे झाले आता काय पप्पा, पप्पाचे झाले शहरामध्ये काय म्हणतात डॅडी झाले. आधी होते बाबा, बाबाचे झाले पप्पा, जोक म्हणून सांगतो. पप्पाचे झाले डॅडी, डॅडीचे झाले डॅड, आणि घरातलं वातावरण बनले बिहाड. वास्तव आहे मित्रांनो. तुम्हाला NSSनी काय घडवलं, तर NSS मध्ये त्या आपुलकी घडवली. एखादा मित्र जर आजारी पडला तर त्याला दवाखान्यात नेण्याची, तुमच्यासाठी दवाखान्यात नेण्यासाठी एक समझोता म्हणजे समजदारी तुमच्यामध्ये तयार केली NSSनी. तुम्हाला NSSनी काय दिलं की स्वतःचा व्यक्तिमत्व विकास दिला, की जे तुम्ही आज हजारो आयुष्याच्या जीवनावर हे ग्रॅज्युएट, हे पदवी पूर्ण झाल्यावर तुम्ही ज्या काळी एखाद्या मार्केटमध्ये जाईल, बाजारात जाईल, त्या काळी तुमचं नाणं खणखणीत चालणार आहे. तुम्ही आयुष्यामध्ये काही करा, पण व्यसन करू नका.
व्यसन न करता आई वडिलांचा अपमान कधीच करायचा नाही. काही काही कॉलेजच्या पोरांना सवय असते, मित्र असला तर त्याच्या बापावनं नाव पडतात. एखाद्याचं गणपत नाव असेल तर हळूच, पण असं कोणी करायचं नाही. मी ज्या NSS मुळे घडलो त्या NSSच्या मी ऋणी आहोत. आमच्या सर्व इथं जे स्टाफ आहे, आमचा नवीन शिक्षक स्टाफ काय, आमचे डांगे सर जुने सोडले तर जुनं हे सोनं असतं आणि नवं ही पण सोनंच असतं आमच्यासाठी. कारण शिक्षक हा शिक्षक असतो, तेही शिक्षक आहे, मीही एकेकाळी शिक्षक होतो. आजही मला सर म्हणून बोलवतात, त्याचं कारण तेच आहे. त्यामुळे आणि थोडंसं व्याख्यान मला जी संधी दिली कार्यक्रम अधिकाऱ्यांनी आणि आमच्या टीमने त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. कारण मुलींना आमच्या जाण्यासाठी बस आहे. बऱ्याच मुलींचा घड्याळाचा काट्यावर काटा बघायचा छंद चालला आहे, त्यामुळे माझ्या भाषणाचं मंद ठेवतो आणि इथंच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय NSS. नमस्कार, मी सोमनाथ चव्हाण. आज NSSच्या मार्फत माननीय श्री राजाभाऊ सोनवलकर यांचा कार्यक्रम झाला. अतिशय सुंदर त्यांनी व्याख्यान दिले. आम्हाला सर्वांनाच प्रेरणा मिळाली. त्यामध्ये विद्यार्थी असतील, स्वयंसेवक असतील, यांना खूप त्यातून आनंद मिळाला. मी प्राध्यापक डॉक्टर अमर वाघमोडे. आजचा जो सरांचा कार्यक्रम झाला तो अतिशय उत्कृष्ट होता आणि मुलांचं खूप असं मनोरंजन केलं. मुलं अगदी हसून हसून लोटपोट होत होती. एवढा सुंदर कार्यक्रम होणे नाही असं मी म्हणतो. आणि सर तुम्हाला शुभेच्छा. खूप छान असे कार्यक्रम आपले होत राहूत आणि लोकांना आनंद मिळत राहू. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आनंद दिल्याबद्दल. नमस्कार, मी शिवानी चव्हाण. आज आमच्या इथे NSSच्या कार्यक्रमामध्ये राजाभाऊ सोनवलकर सर आज आमच्यासोबत उपस्थित राहिले. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आणि त्यांच्यामुळे आम्हाला मनोरंजनाच्या मार्गाने का होईना पण हे समजलं की NSS म्हणजे नक्की काय असतं आणि NSSमध्ये आपण काय योगदान दिलं पाहिजे हे त्यांच्यामुळेच आम्हाला समजलं. आणि त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये NSSबद्दल जाणीव आणि जागृती निर्माण झाली आहे आणि सर्वांमध्येच ती प्रेरणा निर्माण झाली आहे. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापिका आकांक्षा मेटकरी. आज राजाभाऊ सोनवलकर सरांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि मी या विषयावरती अतिशय छान असे आमच्या विद्यार्थ्यांना, स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय आणि त्याबद्दलचं महत्त्व हे समजलेलं आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये NSS विषयी जाणीव जागृती निर्माण झालेली आहे. त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. NSSचे माझे विद्यार्थी ते या ठिकाणी आले, त्यांना ऐकलं आणि NSS म्हणजे नक्की काय आणि NSS काय तयार करतं आणि हे महाराष्ट्रभर NSSच्या मुळे ते घडलेले आहेत आणि महाराष्ट्राला ते दाखवून देत आहेत की NSS मुळे मी घडलो आहे. आणि पुन्हा सरांनी सांगितलेलं आहे की मी NSSचा विद्यार्थी आहे आणि NSS मुळे माझ्यामध्ये हे नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि त्यांच्याकडून विद्यार्थी नक्कीच प्रेरणा घेतील आणि आम्हाला देखील एक NSSचे माझे विद्यार्थी, माझे स्वयंसेवक या ठिकाणी आले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांमध्ये एक स्फूर्ती निर्माण झालेली आहे आणि नक्कीच विद्यार्थी सरांकडून स्फूर्ती घेतील यात शंकाच नाही.